अनेक मंडळी असा काही क्राऊड सध्याचा इतकी पब्लिक आलेली आहे धुरंधर मूवी बघण्यासाठी. कारण 6 PM चा शो आम्ही टार्गेट केला होता, पण 6 वाजता अगोदर ती मूवी स्टार्ट झाली होती. आणि याच्यामध्ये मला सर्वात जास्त आवडली ॲक्टिंग तर आपली अक्षय खन्ना सरांची. अँड गाईज सेकंड इज बाबा. And so guys, back in my vlog. So guys, my name is Pratik Enmal. And guys, तर आजचा ब्लॉग मी स्टार्ट करतोय. अँड गाईज मी आहे सध्या आमच्या जालन्यातील मंठा चौफुलीकडे. अँड गाईज इथून बाहेर आता मी चाललो आहे आमच्या जालन्यातील ऋषी विद्या स्कूलमध्ये. तर त्या साईडला थोडंसं काम आहे, तर त्यासाठी चाललो आहे. आणि तिथे गेल्यावर काय सीन आहे तर ब्लॉग तिथे गेल्यावर स्टार्ट करेल. अँड ऑल्सो गाईज स्टे ट्यून इन माय ब्लॉग अँड ऑल्सो लाईक अँड सबस्क्राईब दिस चॅनल. गाईज बाय द वे, तर फार दिवसानंतर हा जो नॉर्मल ब्लॉग आहे गाईज तो स्टार्ट केला आहे मी. खूप दिवस झाले ब्लॉग स्टार्टच केला नाही नॉर्मल. आणि हा नॉर्मल ब्लॉग आहे गाईज. तर आजचा दिवस कसा चालू तो बघू गाईज. आणि आय थिंक तर फार दिवसानंतर मी जो रुटीन ब्लॉग चालू केला आहे. अँड ऑल्सो गाईज स्टे ट्यून इन माय ब्लॉग. अँड गाईज बाय द वे आलो बघा. आणि ही आहे ऋषी विद्या स्कूल. सुटली यार. तर इकडे वर्क होतं आपल्याला. अँड गाईज बाय द वे, तर इकडे छोटंसं वर्क आहे ते कम्प्लीट करू. मला वाटलं शूट होईल इथे, पण आता स्कूल सुटली त्याच्यामुळे काही शूट तर होणार नाही आता इथे. अँड सो गाईज बॅक इन ब्लॉग. तर मंडळी आपण आता गेलतो पार्थ सैनिक स्कूलच्या आपण गेलो ऋषी विद्या स्कूलमध्ये. त्या ठिकाणी एक वर्क होतं जे की कंप्लीट केलं. ॲक्च्युली पिक करायचं होतं एका जणाला. पिक केलं आणि आता आलो आमच्या बडी सडकवर. अँड काही बाय द वे तर इथून जात होता फ्रेंडकडे. अँड ऑल्सो काही स्टे ट्यून इन माय ब्लॉग. गाईज फायनली आता झाली इव्हनिंग. अँड गाईज नाव वी आर गो टू द वॉचिंग द धुरंधर मूवी. आणि आता आपण चाललो आहे धुरंधर मूवी बघायला गाईज. अँड मी अँड माय फॅमिली. तर आता बघू कसं काय सीन आहे काय नाही. आता 6 वाजेचा शो आहे आणि जस्ट एमर्जन्सीमध्ये आता फायनल झालं आहे की आम्ही धुरंधर बघायला चाललो आहे. तर असो काही स्टे ट्यून इन माय ब्लॉग. तर मी आता आलो सध्या धुरंधर मूवी बघायला विथ माय फॅमिली. तर धुरंधर मूवी बघायला आलो गाईज माझ्या फॅमिलीसोबत इथे आता. गाईज तर आम्ही आता धुरंधर मूवी बघायला. आणि काही जस्ट इंटरव्हल झाली आणि जितकी पब्लिक सगळे बाहेर आले गाईज. आणि फार क्राऊड आला गाईज. इतका मोठा क्राऊड मी फर्स्ट टाईम नीलम टॉकीजमध्ये बघितला गाईज एखाद्या मूवीसाठी. फार क्राऊड आला गाईज, फार क्राऊड आहे. अनेक मंडळी असा काही क्राऊड सध्याचा इतकी पब्लिक आलेली आहे धुरंधर मूवी बघण्यासाठी. टू मच क्राऊड गाईज, टू मच. अँड गाईज असा काही क्राऊड आहे बघा. फार क्राऊड आहे आज. आणि मंडळी आज फारच क्राऊड आहे काही. नेहमी येतो मूवी बघायला पण इतका क्राऊड नसतो पाहिजे. आज फारच क्राऊड आहे. सो गाईज वेलकम बॅक इन माय ब्लॉग. तर मंडळी आजचा ब्लॉग मी स्टार्ट करतो आहे. अँड गाईज बाय द वे, तर आपण काल गेलतो धुरंधर मूवी बघायला. आणि काल यायला थोडं लेटच झालं गाईज आम्हाला. कारण आणि आल्यावर तर काही म्हणजे ब्लॉग शूट करू शकलो नाही गाईज परत. तर हा आहे सेकंड डे. आणि गाईज तर आपण काल गेलतो धुरंधर मूवी बघायला. आणि मंडळी मी धुरंधर मूवी स्पेशल बघायला गेलतो जे आपले कॅरेक्टर आहे अक्षय खन्ना सर. स्पेशल गेलतो गाईज तर अक्षय खन्ना सरांची ॲक्टिंग बघायला. कारण त्यांच्या ॲक्टिंगबद्दल फार ऐकलं गाईज मी. तर ॲक्च्युली मूवी आहे 3.5 घंट्याची. कारण 6 PM चा शो आम्ही टार्गेट केला होता, पण 6 वाजेच्या अगोदर ती मूवी स्टार्ट झाली होती. आम्ही थोडं लेट गेलो. आणि मग त्यानंतर तिथे गेल्यावर आम्हाला कळालं की मूवी स्टार्ट झाली आणि संपली 9:30 PM ला.
तर म्हणजे ओव्हरऑल 3.5 घंट्याची ही मूवी आहे. आणि काही त्याच्यामधले जे कॅरेक्टर्स आहे गाईज ते युनिक होते गाईज, फार युनिक होते. सगळ्यांची ॲक्टिंग बेस्ट होते गाईज. पण याच्यामधले मला सर्वात जास्त आवडली ॲक्टिंग तर आपली अक्षय खन्ना सरांची. अँड गाईज सेकंड इज बाबा, संजू बाबा गाईज आपले. तर जे संजय देतं गाईज तर सेकंड मला त्यांची ॲक्टिंग फार आवडली गाईज. म्हणजे त्यांची जी एंट्री होती ती फार आवडली गाईज मला संजय दत्तची. आणि थर्ड वन इज द अर्जुन रामपाल. आणि याच्यामधले काही काही असे कॅरेक्टर होते काहीच ते मला माहीत पण नव्हते ॲक्च्युली हे कॅरेक्टर आहे म्हणून. त्याच्यामध्ये ज्यावेळेस मूवी बघितली त्यावेळेस मग कळालं की अर्जुन रामपाल सर आहे. आणि त्याच्यानंतर मोस्ट फेमस गाईज माय फेवरेट संजू बाबा. अँड गाईज अनदर वन इज माय फेवरेट इज द आर माधवन. आणि त्यांची ॲक्टिंग पण फार गजब होते गाईज. आणि काही ज्याच्यामुळे सगळ्यात भारी वाटलं की त्याच्यामध्ये काही काही त्यांनी जे इन्सिडेंट्स टाकले काही ॲक्टिंग म्हणजे जे 4 कॅरेक्टर होतं काही एकदम खतरनाक ॲक्टिंग केली काही. आणि रणवीर सिंग होती तर त्यांची ॲक्टिंग पण फार भारी वाटली काही. पण मी फार इम्प्रेस झालो काहीच तर अक्षय खन्ना सर यांची ॲक्टिंग पाहून. त्यांची ॲक्टिंग तर फारच भारी वाटली काहीच मला. आणि नंतर कळालं की जे अर्जुन रामपाल आहे तर या भूमिकेत आहे काही. तर त्यांचा लुक एकदम भारी होता काही, ओळखूच येत नव्हते ते. तर नंतर मला कळालं की ते अर्जुन रामपाल सर आहेत. तर ओव्हरऑल ॲक्टिंग म्हणजे सगळ्यांचीच भारी होती काही, फार भारी होती. आणि स्टोरी कास्टिंग एकदम परफेक्ट आहे काही. 3.5 घंट्याची मूवी होती पण मी थोडा पण बोर झालो नाही काहीच की या मूवीमध्ये की इथे आता फार लाँग मूवी आहे तर थोडा बोर होईल असं बिलकुल झालं नाही काही. स्टार्टिंगपासून तुम्हाला जी मूवी पकडून ठेवते तर शेवटपर्यंत काही. आणि याच्यामधले काही काही सीन इतके डेंजर काही मला तर डेंजर वाटले नाही काही. आणि भरपूर जणांचे कमेंट आले की थोडेफार सीन म्हणजे फारच डेडली सीन्स आहेत. ॲक्च्युली मी तर फॅमिलीसोबत गेलो तर मला इतके काही डेडली वाटले नाही. पण जेव्हा रिव्ह्यू आले लोकांचे ते म्हणाले की फार डेडली सीन आहे. तर आपला प्रश्न होता गाईज. तर ओव्हरऑल गाईज म्हणजे तर मूवी बघायला जायची असेल तुम्हाला तर जा गाईज, फ्रेंडसोबत जा, फॅमिलीसोबत जा. मूवी एकदम बेस्ट आहे गाईज. आणि एक गाईज ही जी मूवी आहे तर ही तुम्हाला जे मोठा पडदा आहे त्याच्यावरच बघण्याची मजा येईल. TV स्क्रीनमध्ये तितकी मजा यायची नाही जितकी तुम्हाला मोठ्या स्क्रीनवर बघण्यासाठी मजा येईल. अँड गाईज बाय द वे तर ज्या पद्धतीने बसले गाईज याच्यामध्ये आपले जे 26/11 आहे त्याची पण सीन घेतले गाईज. आणि अगोदरची म्हणजे प्लॅनिंग कशी होती काय नाही एकदम प्रॉपर ओव्हरऑल त्यांनी फिट केलं गाईज. म्हणजे असं वाटलं नाही की इथे हा सीन चुकला किंवा इथं असं नसायला पाहिजे. एकदम लाईनमध्ये करेक्ट फिट झाले गाईज, करेक्ट फिट झाले एकदम प्रॉपर. म्हणजे त्यांनी सेटिंग केली पूर्ण फिल्मची. आणि मूवी म्हणजे मला कुठला संशय नाही गाईज की मूवी थोडी बोर आहे का काय. 10/10 रेटिंग देईन गाईज या मूवीला मी. फार जबरदस्त मूवी आहे. तुम्ही ऑफकोर्स तुमच्या फॅमिली आणि जे फ्रेंड्स आहे त्यांना घेऊन जाऊ शकता काय मूवी बघण्यासाठी. आणि फार एंटरटेनिंग मूवी आहे. आणि तुम्ही ही स्पेशल सांगायचं की ही जी मूवी आहे तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा. कारण हा एक सिनेमा एक्सपिरियन्स आहे गाईज. तुम्ही फक्त तो थिएटरमध्ये म्हणजे हे करू शकता गाईज. तसं माझा काही प्लॅन नव्हता अगोदर मूवी बघायला जाण्याचा. ॲक्च्युली मी तर जाणार होतो, अवतारची वाट बघतोय मी आता. पण धुरंधर मूवी पाहायचा काही प्लॅन नव्हता. पण त्याची इतकी काही फेम झाली गाईज. आणि 2-3 वेळेस मग फ्रेंड पण म्हणले, मग त्याचे इतके मोठे रील्स वगैरे आल्या तर म्हणलं नाही यार हा सिनेमा तर सुटला नाही पाहिजे गाईज. आणि काही काही सिनेमाची माझ्या फक्त थिएटरमध्ये जाते गाईज. तर यू गाईज ऑल्सो गो अँड वॉच द धुरंधर मूवी गाईज. आणि मला आवडला गाईज, चित्रपट मला आवडला. आणि तुम्ही कधी जाताय कमेंटमध्ये नक्की सांगा. अँड गाईज आय होप तुम्हाला हा जो ब्लॉग आहे आजचा हा ब्लॉग आवडला असेल. आणि मंडळी हा ब्लॉग जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा अँड कमेंट दिस व्हिडिओ. तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये फक्त इतकेच. आपण भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.